ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी आहे। एसटी महामंडळाकडून काढली जाणार आहे श्वेतपत्रिका। पहिल्यांदा अशा प्रकारे श्वेतपत्रिका काढली जाणार आहे। नेमकं श्वेतपत्रिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ही श्वेतपत्रिका सादर करणार आहेत। येत्या 8 दिवसात राज्यासमोर एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका येणार आहे। एसटी महामंडळाची स्थिती, तोटा आणि होणारं नुकसान कशामुळे याचा खुलासा होण्याची शक्यता आहे। विशाल पाटील या संदर्भातली माहिती देत आहेत। विशाल, एसटी मंडळाकडनं श्वेतपत्रिका काढली जाणार आहे। पहिल्यांदाच अशा पद्धतीनं श्वेतपत्रिका ही काढली जाणार आहे। स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे या श्वेतपत्रिका राज्यासमोर सादर करणार आहेत। त्यामुळे नेमकं ज्या पद्धतीनं एसटी महामंडळावरती जे कर्ज आहे आणि एसटीची जी नाजूक स्थिती आहे ही कोणत्या कारणांमुळे आहे आणि येणाऱ्या काळात नेमकं काय केलं जाणार आहे याचा उलगडा जो आहे हा या श्वेतपत्रिकेतनं होणार आहे। कारण का मध्यंतरी काळात आपण पाहिलं होतं की एसटी महामंडळावरती काही आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप सुद्धा जे आहेत हे झाले होते आणि त्याच अनुषंगानं आता ही जी श्वेतपत्रिका काढली जाणार आहे ही श्वेतपत्रिका आल्यानंतर अनेक गोष्टींचा यामधनं खुलासा होईल, उलगडा होईल। दुसरं जर आपण पाहायला गेलं तर पहिल्यांदाच अशा पद्धतीनं ही श्वेतपत्रिका काढली जाते आणि परिवहन मंत्री स्वतः राज्यासमोर ही श्वेतपत्रिका सादर करणार आहेत। येणाऱ्या 8 दिवसामध्ये अशा पद्धतीची श्वेतपत्रिका जी आहे ही काढली जाणार आहे। त्या श्वेतपत्रिकेचं काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि पत्रकार परिषद घेऊन ह्या श्वेतपत्रिकेची माहिती जी आहे आणि या श्वेतपत्रिकेचं सादरीकरण हे स्वतः परिवहन मंत्री यांच्या प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून होणार आहे। त्यामुळे श्वेतपत्रिका आल्यानंतर एसटी महामंडळाच्या नेमक्या कोणत्या गोष्टींचं नुकसान आणि नेमकी स्थिती आता काय आहे, कारण का एसटी महामंडळाकडनंच आता स्वमालकीच्या एसटी ह्या घेतल्या जाणार आहेत जेणेकरून हा तोटा जो आहे हा भरून काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। आणि वेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्र एसटी महामंडळ हे वेगळ्या दिशेनं पाऊल टाकणार आहे। त्याच अनुषंगानं ही श्वेतपत्रिका येते। त्यामुळे अनेक गोष्टींचा उलगडा जो आहे हा या श्वेतपत्रिकेतनं होण्याची शक्यता आहे। तृप्ती, निश्चित विशाल, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।